गाईज, परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज 15 ऑगस्ट आहे. एंडपर्यंत बघत राहा. तर गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत शालेन विगर. आता चला. शालेन आले माझे मित्र काय करायचं. आम्ही याचे बेस्ट फ्रेंड आहे आणि डेकोरेट चालू आहे बघा. बघू शकता शकते इथं मस्त सजवला याई. या मुली बारक्या बारक्या पोरी अरे काय याची खेळकर जरा काय करा सगळी लाईन उभी राहिलेले आहेत बघा. पर्यवेक्षक मॅडम यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय भावसार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी अस्वस्थ व्हायचे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोलन घालत आहेत. देशातून गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रासारख्या पवित्र नद्या वाहत आहेत. निर्जीव पक्षी आकाशी भरारी मारतो आहे. सैनिक व जवान डोळ्यात तेल घालून देशाचे सीमारक्षण करत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांसारख्या थोर संतांची भूमी असलेली भारतात देशद्रोही, गरिबी, असमानता, भ्रष्टाचार अशा पाऊस पडतो म्हणून आम्ही वरती आलो आता आम्ही घरी चाललेले आहोत. चॉकलेट काहीत आम्हाला ताईचे पप्पा घेऊन न्यायला कोणतरी येईल. आता आज कृष्ण जयंतीबद्दल आम्ही 2 शब्द सांगतात ते तुम्ही बघा सांगा. कृष्ण जयंतीबद्दल श्रीकृष्ण हरीने जो जन्म घेतला आहे ज्यावेळेस महादेवाने वाणी केली होती की ज्यावेळेस पृथ्वीवर अत्याचार होईल त्या अत्याचाराचा नाश करण्यासाठी श्रीहरीने म्हणजे कृष्णाने सांगितलं की मी मानव रूपामध्ये जन्म घेईन. आणि म्हणून हा कालाष्टमीचा जो महत्त्व आहे तो नर म्हणजे कंस जो अत्याचार करत होता त्याचा नाश करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्माला 8वा पुत्र म्हणून श्रीकृष्ण गोकुळात जन्माला आला. हे महत्त्व आहे. भारी चांगले आहेत. आता व्हिडिओ करूया आपण. सोन्या
जन्माला कंसाचा काल गोपाला जो रे जो जन्माला कंसाचा काल गोरा सरंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग गोरा सरंग दुसरा दिवशी दुसरा रंग उपासावले गोरा सरंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग उपासावले गोरा सरंग
तिथून काढ ना. तर गाईज आज दिवसभर आमच्या ताईनी फक्त पाण्याची रात्री 7 वाजता जेवलेलो. काल रात्री 7 वाजता जेवलेली. तर आज दिवसभर पाण्यावरच होती फक्त ना. आता बघा 12 वाजता सुटले तिचा उपास. गाईज आमच्या घरी काय काय बनवले तर दाखवतो चला. रवा बनवलेला आहे इथं. काय बोलतात ते पोहा साखर आहे आणि एवढ्या पोल्या पोल्या. हे मी आणि मम्मीने बनवलेल्या आहे. तर दूध